नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ॲडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाचं आपल्याला मिशन ॲडमिशनकडून काहीतरी नवीन एखादी अपॉर्च्युनिटी, नवीन एक्झामविषयी माहिती हाच आपला इथून पुढचा संकल्प असणार आहे. दरवेळी आपल्याला काहीतरी नवीन मिळावं आणि आपल्यातनं कोणीतरी यातनं एखादा जरी हा व्हिडिओ बघून एखाद्याला जरी यातनं काही मार्ग मिळाला, तरी आमचा हा उद्देश सफल झाला असं मी मानतो. तर आज आपण ज्या एक्झामविषयी माहिती घेणार आहोत, एक्झाम काय नवीन नाहीये. एक्झाम जुनीच आहे. पण तुम्हाला ही माहिती मिळावी आणि तुम्ही आज विचार करावा म्हणून ही माहिती आपल्याला दिली जाते. आपण आज ज्या एक्झामची माहिती घेणार आहोत ती आहे नेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वी झाल्यानंतर बरेच जण आपल्याकडे कॉमन तो फंडा आहे. एक तर मेडिकल करायचं नाहीतर इंजिनिअरिंग. मेडिकल असेल तर नीट, इंजिनिअरिंग असेल तर जेईई आणि सीईटी किंवा अदर इंजिनिअरिंगच्या एक्झाम भरपूर असतात. काही लोकांचं असं असतं, की त्यांना इंजिनिअरिंगकडे जायचं नाहीये. पण सायन्स मात्र खूप चांगलं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी यातले तिन्ही सब्जेक्ट चांगले आहेत किंवा पी-सी-एम सुद्धा खूप चांगला आहे. पण इंजिनिअरिंगला जायचं नाहीये. बेसिक रिसर्च सायन्समधला कोर सायन्स ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये ज्यांना जायचं आहे. पॅशन म्हणून पण ज्यांना काम करायचं आहे. रिसर्चमध्ये ज्यांना पॅशन म्हणून काम करायचं आहे. सगळ्यात पहिला त्यांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आयसर. त्यासाठी आय-आय-टी एक्झाम आहे. आय-आय-टीच्या एक्झामविषयी आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आयसरचे अपडेट पण आपण वेळोवेळी देत असतो. 7 आयसर आहेत भारतामध्ये. आज जी माहिती देणार ती आयसरची नाही आहे. रिसर्च क्लास पॅरलल पण एक स्पेसिफिक फील्ड ठरलेलं आहे, ती म्हणजे नायजर. नायजर ही भुवनेश्वरला आहे. नेक्स्ट एक्झाम ही नायजरसाठी असती आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये त्यांचे काही बी-एस-सी, एम-एस-सी जे कोर्सेस आहेत, म्हणजे ड्युअल डिग्रीसाठीच आहे. 5 वर्षाच्या ड्युअल मास्टर डिग्री मिळवण्यासाठी ही नेक्स्ट ही एक्झाम आहे. पण काही लोक सायन्सकडं काहीतरी सेवा देण्यासाठीच त्यांना सायंटिस्ट व्हायचं असतं, पॅशन असते. जनरली देश सेवा करायची म्हटलं असं की प्रत्येकाला डोळ्यासमोर येते ती एन-डी-ए 12वी नंतरची एन-डी-ए एक्झाम. ही खरोखर चांगली आहे. मित्रांनो, प्रत्येकाला ते एन-डी-ए जमेल असं नाही. पण म्हणून त्यांना दुसरा ऑप्शनही आपला खुला असतो, की ज्यांना रिसर्चमध्ये सायंटिस्ट व्हायचं आहे आणि बी-ए-आर-सी, इस्रो, डी-आर-डी-ओ यासारख्या सरकारी संस्थांमध्ये त्यांना नोकरी पाहिजे आहे. म्हणजे स्थैर्य, सन्मान आणि सेवा ही तिन्ही देऊ शकता तुम्ही. हाय लेव्हल रिसर्च तिथं मिळतो. देशासाठी काम करण्याचा अभिमान मिळतो. स्टेबल सॅलरी, गव्हर्नमेंट बेनिफिट्स, हाउसिंग, मेडिकल, पेन्शन हे सर्व काही असतंच असतं. जे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असतं ते तिथं असतं. असं ज्यांना विचार करायचा आहे, असंच जे विचार करून जातात आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही बघताय, प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्वच आहे आता सध्या चालू. ले ऑफ चालू आहे, स्ट्रेस आहे. तर स्टॅबिलिटी ज्यांना पाहिजे आहे आणि रिसर्चमध्येच काम करायचं आहे. कोणताही सायंटिस्ट हा स्टेबल असेल, स्ट्रेस फ्री असेल तरच काहीतरी करू शकतो रिसर्चमध्ये. ज्याला पगाराचंच पडलेला आहे, पगार मिळेल का नाही माहीत नाही. अशा ठिकाणी कोणताही सायंटिस्ट काम करू शकत नाही. कारण ते वेगळंच असतं. ती दुनियाच सायंटिस्टची वेगळी असते. पण याविषयी आपण जास्त माहिती आपण घेऊया, ज्याच्यामध्ये ही जी नेक्स्ट एक्झाम आहे, त्यानंतर नायजरमध्ये भुवनेश्वरला आपलं सिलेक्शन झालं किंवा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये झालं, तर आपल्याला फी किती द्यावी लागणार आहे? अगदी आपण ते एक्झॅक्ट बघूया. मित्रांनो, याची जी फी आहे, जे आपण इंजिनिअरिंगला जी फी असती, त्याच्या बरोबर उलट आहे इथं. इथं जी फी आहे, इथं तर तुम्हाला सरकार स्टायपंड देणार आहे पर मंथ. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जी फी घेतात किंवा लायब्ररी डिपॉझिट म्हणून जी फी घेतात, ही त्याच्यापेक्षा जास्त असते. तेवढी कमी फी या नायजरची आहे. म्हणून हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण डिटेल माहिती तिची घेऊया. या एक्झामची ॲप्लिकेशन डेट, एक्झाम डेट, रिझल्ट डेट, सिलेबस हे सर्व जाणून घेऊया. इम्पोर्टंट डेट बघू. ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 5 जानेवारीपासून चालू होणार आहे आणि 6 एप्रिलपर्यंत आहे. 3-4 महिने आपल्याला दिलेले आहेत. करेक्शन विंडो 13 एप्रिल, ॲडमिट कार्ड 15 मेला, एक्झामिनेशन डेट आहे ही 6 जूनला सॅटर्डेला आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये याच्यामध्ये 2 इयर्स ड्रॉपरसह चालू शकतात. म्हणजे ज्यांचं 12वी 2024, 25 आणि आता यावर्षी जे 2026ला 12वीला जे आहे, ते सर्वजण याला एलिजिबल ठरू शकतात. पी-सी-एम-बी किंवा पी-सी-एम, पी-सी-बी यातले कोणतेही चालू शकतात. 60% क्रायटेरिया आहे जनरलसाठी, 55% एस-सी, एस-टीसाठी. नेक्स्टच्या मेरिट लिस्टमध्ये आलं पाहिजे ही मध्ये रँक सिक्युअर केली पाहिजे, ही एक कंडिशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे नो अप्पर एज लिमिट. कोणतेही अप्पर एज लिमिट त्याला नाही आहे. ॲप्लिकेशन फी ही जनरल फिमेलसाठी 700 आहे. मग ते एस-सी, एस-टी वगैरे दिव्यांग सर्वांना 700 आहे. मेल अँड अदर ॲप्लिकंट 1400 आहे. ही एक्झाम फी आहे. सिलेबस हा सी-बी-एस-सीचाच आहे, एन-सी-आर-टीचा आहे. 11वी, 12वी आणि काही प्रश्न हे 10th मधले पण येऊ शकतात.
हे नेटचं नॅशनल एंट्रन्स ट्रेनिंग टेस्ट 2026चं ब्रोशर आहे, इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे. सिलेबस वगैरे सर्व दिलेलं आहे. 5 इयर्स इंटिग्रेटेड एम-एस-सी प्रोग्राम 26 ते 31 आणि हे नाईसर भुवनेश्वर आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस. एक्झाम सेंटर्स आपण बघू. महाराष्ट्रातले दिलेले आहेत. सर्वच ठिकाणचे दिले आहेत. महाराष्ट्रातले बघू औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि रत्नागिरी, सोलापूर. क्वेश्चन टाइप्स हे टी मोडवर आहे. एम-सी-क्यू असणार आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि 4 सेक्शन्स असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं आहे 4 सेक्शन्स येणार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स असे 4 सेक्शनवर असणार आहे. आता सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल जर एखाद्याचं बायोलॉजी नसेल तर काय करायचं? तर यातले कोणते 3 जे सेक्शन्स आहेत त्यामधले मार्क्स कन्सिडर केले जाणार आहेत. ज्या सेक्शनला मार्क कमी असणार आहेत, तो ड्रॉप आउट केला जाणार. म्हणजे तुम्ही केमिस्ट्री, मॅथ्स आणि फिजिक्स हे जर सोडवले तरी चालणार आहे आणि बायोलॉजी सोडवला तरी चालणार आहे. पण त्यात जर तुम्हाला मार्क कमी मिळाले, म्हणजे ज्या सेक्शन्सचा मार्क कमी असेल, तो ड्रॉप केला जाईल या स्कोरिंग मेथडमधनं. पुन्हा एकदा आपण ॲप्लिकेशन डेट बघू. 5 जानेवारीपासून सुरुवात होते, 6 एप्रिलपर्यंत आहे. क्लोजिंग डेट 12 एप्रिल आहे. ॲडमिट कार्ड 15 मे आणि 6 जूनला एक्झाम आहे. 2 ते 5 3 तासाची एक्झाम आहे. आपण सीट्स पण बघू. नायझरला ज्या सीट्स आहेत त्या टोटल 202 आहेत आणि मुंबईला 15 आहे. सीट्स खूप कमी आहेत. स्कोरिंग सिस्टम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 60 मार्काचं प्रत्येक सेक्शन असणार आहे. बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथ्स आणि फिजिक्स. कॅन्डिडेट कॅन अटेम्प्ट ऑल सेक्शन्स. कॅन्डिडेट हॅज अटेम्प्ट ॲट लीस्ट 3 सेक्शन्स टू बी कन्सिडर्ड इन स्कोरिंग प्रोसेस. आणि सेक्शन वाईज कट ऑफ पण इथं पकडला जाणार आहे, ज्याला स्मॅश म्हणतात. हे महत्त्वाचे झाले. आता आपण येऊया फीकडं. नाहीतर भुवनेश्वरची फी स्ट्रक्चर आपण बघूया. एम-एस-सीची जी फी आहे ती 24,000 आहे. 24,000 फर्स्ट सेमिस्टरला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन आणि अदर सबसिक्वेंट सेमिस्टरसाठी 16,000. हॉस्टेल रेंट फक्त 2,000 येतोय. हेल्थ इन्शुरन्स वगैरे 1,000. फार किरकोळ फी आहे 16,000. हा ऑप्शन खूप छान आहे. अनेक स्टुडंटनी हा कन्सिडर करायला हरकत नाही. जागा पण आपण बघितल्या भुवनेश्वरला 200 आणि मुंबईला 57. जागा खूप कमी आहेत. मित्रांनो, ही होती नेक्स्ट एक्झामची सर्व माहिती. मला गॅरंटी आहे की या व्हिडिओमधून बरेच जण आपले या एक्झाम देण्यासाठी तयार होतील. कोणी जे-ई-ला स्टुडंट असतात किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामना स्टुडंट असतात, तेवढे स्टुडंट इथं नसतात. त्यामुळे पर्सेंटाईल मिळवणं खूप पण असतं, पण ज्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे, तो नक्कीच याच्यात यशस्वी होऊ शकतो. तर यातूनच आपल्या स्टुडंटचं सिलेक्शन व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ॲडमिशनकडून ऑल दी बेस्ट. आणि या सर्व प्रोसेसमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची हेल्प लागली तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर Google फॉर्म दिलेला आहे, तो तुम्ही फिल करा. पुन्हा एकदा सर्व परीक्षांसाठी ऑल दी बेस्ट. थँक यू.